मस्त जाळीदार केक आपला तयार झालेला आहे। अगदी कमी सामानामध्ये आणि कमी पसाऱ्यामध्ये आपण हा केक बनवलेला आहे। खूप छान लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत अगदी गुलाबजामुनच्या चवीचा रवा केक। तर त्यासाठी मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 वाटी रवा। रवा मी बारीक घेतलेला आहे, तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता, कारण आपण मिक्सरमध्येच फिरवून घेणार आहोत। आपल्याला एकाच वाटीच्या मापाने सगळं साहित्य घ्यायचं आहे। त्याच वाटीने मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। दही आपल्याला जास्त थंड घ्यायचं नाही आणि जास्त आंबट वापरायचं नाही आपल्याला। तुम्ही जर दही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर केक बनवायच्या अगोदर 1 ते 1.5 तास बाहेर काढून ठेवा, म्हणजे ते दही थोडंसं रूम टेम्परेचरवर येतं। आता त्याच वाटीनं पाव वाटी मी तेल घातलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही बटर किंवा तूप सुद्धा वापरू शकता, पण अगदी आपण स्वस्तामध्ये हे केक बनवणार आहोत आपण, आणि घरच्या साहित्याच्या उपलब्धतेमध्येच हे केक बनवणार आहोत। इथं पाव वाटी साखर घेतलेली आहे। इथं मी 3 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे। जे 10 रुपयाचं पाऊच येतं ते सुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी मोठ्या पाऊचमधलं हे 3 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे, कारण मिल्क पावडरमुळे केकला चव खूप छान येते। मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधावरची साय सुद्धा या ठिकाणी 2 ते 3 चमचे घालू शकता। आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव वाटी दूध घालायचं आहे, पण मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे, यामधलं अर्धी वाटी घालणार आहे। लागलंच तर आपल्याला नंतर वापरायचं आहे दूध राहिलेलं। आता यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा व्हॅनिला एसेन्स। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही 4 ते 5 वेलची सुद्धा घालू शकता। इथं मी 3 वेलची फोडून घालणार आहे यामध्ये। तुमच्याकडे जर व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही 4 ते 5 वेलची सुद्धा तुम्ही फोडून घालू शकता। आता मी हे फोडून घालणार आहे यामध्ये। इथे मी 3 वेलची फोडून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत आपल्याला। आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमधून काढल्यानंतर अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे, थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर आता आपण यामध्ये राहिलेलं दूध घालूया। आपण अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं, तर त्यामधलं मी अर्धच दूध घातलं होतं सुरुवातीला। तर बाकी राहिलेलं दूध घालायचं आहे आपल्याला। तर परत एकदा आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। राहिलेलं दूध घालून परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं बॅटर झालेलं आहे। जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे, असं मस्त झालेलं आहे। आता आपल्याला हे 20 मिनिटं बॅटर झाकून भिजत ठेवायचं आहे, म्हणजे यामधला रवा व्यवस्थित फुलला जातो, भिजला जातो रवा। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। आपलं बॅटर भिजते तोपर्यंत मी इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे। आपल्याला खोलगटच कढई घ्यायची आहे, जेणेकरून आपण जे केकचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये व्यवस्थित बसल्या जाईल कढईमध्ये। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे 10 मिनिटं ही कढई यावर झाकण ठेवून प्रीहीट करण्यासाठी ठेवायचे आहे। केक बनवण्यासाठी मी इथे एक असं चौकोनी आकाराचं भांडं घेतलेलं आहे। आपल्याला पसरटच भांडं घ्यायचं आहे, जास्त उंच भांडं घ्यायचं नाही। जास्त उंच भांडं जर घेतलं तर केक बेक व्हायला थोडासा टाईम लागतो, त्यामुळे थोडंसं असं आपल्याला पसरटच भांडं घ्यायचं आहे। आता याला थोडंसं मी तेल लावलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहोत, कारण आपण केकमध्ये रवा वापरलेला आहे, त्यामुळे आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत। या ठिकाणी तुम्ही बटर पेपर किंवा मैदा सुद्धा वापरू शकता। बटर पेपर ही सगळ्याकडे अवेलेबल नसतो, त्यामुळे आपण अगदी घरातल्या सामानामध्ये हे केक बनवलेला दाखवणार आहोत। व्यवस्थित सगळीकडे मी गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे। आता यामधलं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे। यामधलं एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतलेलं आहे।
तर आता आपलं बॅटरसुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे. तर आता आपण लगेच केक बनवायला घेऊया. 20 मिनटं झालेलं आहे. तर आपलं बॅटर व्यवस्थित असं भिजलेलं आहे. यामधला रवासुद्धा व्यवस्थित फुललेला आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे एक इनोचं पॉकेट, म्हणजेच इनोचं पाऊच टाकणार आहे मी एक. या ठिकाणी तुम्ही बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडासुद्धा वापरू शकता. आता आपल्याला ही पाऊच यामध्ये घालायचं आहे. पूर्ण एक पाऊच आपल्याला इनोचं घालायचं आहे यामध्ये. आता यामध्ये आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे, म्हणजे व्यवस्थित इनो मिक्स होतो. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे 10 ते 15 सेकंद आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरवर जास्त फिरवायचं नाही आपल्याला, 10 ते 15 सेकंदच फिरवायचं आहे. 10 ते 15 सेकंद मी फिरवून घेतलेला आहे. इनो घातल्यानंतर व्यवस्थित इनो आपला मिक्स झालेला आहे. आता लगेचच आपल्याला ह्या केकच्या भांड्यामध्ये मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता आपल्याला व्यवस्थित हे टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे यामधली हवा निघाली पाहिजे व्यवस्थित असं. तर लगेचच आपण फ्रीट करून घेतलेल्या कढईमध्ये हे भांडं ठेवायचं आहे. आता यावर ताट झाकलेलं कढईवरचं आपण काढून घेऊया. व्यवस्थित फ्रीट झालेली आपली कढई. आता यावर लगेचच आपल्याला केकचं भांडं ठेवायचं आहे अशा प्रकारे. आता यावरून आपल्याला लगेचच झाकण ठेवायचं आहे. कढईमधून बिलकुल हवा नाही गेली पाहिजे, त्यामुळे आपण एक पोळपाट ठेवणार आहोत. थोडंसं असं थोडं जाड वजन ठेवलं का यामधली हवा बाहेर जाणार नाही. आता आपल्याला 30 ते 35 मिनटं हे केक बेक करून घ्यायचं आहे. 30 मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे उघडून बघायचं आहे. तुम्हाला जर थोडासा कच्चा वाटत असेल तर 1 ते 2 मिनटं तुम्ही परत झाकण लावून ठेवू शकता. गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मीडियम ठेवायची आहे, जास्त फुल करायचं नाही. गॅस मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे केक बेक करायचा आहे. 35 मिनिट झालेले आहेत. तर यावर ओझं ठेवलेलं आपण मी एक खलबत्ता ठेवलेला होता आणि पोळपाट यावरचं काढून घेऊया. तर यावरचं आपण ताट काढून घेऊया. असा मस्त झालेला आहे आपला केक, तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण एक चाकू घालून बघूया. तुम्ही बघू शकता या चाकूला काही लागलेलं नाही, अगदी प्लेन निघालेला आहे. आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर आपण गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. नंतरच आपल्याला ही केक ह्या भांड्यातून काढायचा आहे. आता आपण गुलाबजामुन केक बनवलेला आहे, तर त्यासाठी आपण आता पाक करून घेऊया. मी इथे एक भांडं ठेवलेलं आहे पातेलं. यामध्ये घालायची आपल्याला अर्धी वाटी साखर. जेवढी साखर घेतली तेवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. आता आपल्याला याचा व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे. 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक करायचा नाही. थोडासा असा चिकटपणा पाकाला आला की लगेचच आपल्याला बंद करायचा आहे. व्यवस्थित आपल्याला पाक करून घ्यायचा आहे याचा. व्यवस्थित आपली साखरसुद्धा वितळलेली आहे. आणखीन आपल्याला 2 मिनटं हे पाक शिजवून घ्यायचा आहे. थोडासा असा चिकटपणा आला पाहिजे पाकाला. आपण जसा गुलाबजामुनला पाक करतो
त्या पद्धतीने आपल्याला याचा पाक बनवायचा आहे. अगदी 3 ते 4 मिनिटातच आपला पाक तयार झालेला आहे. याला थोडासा असा चिकटपणा आलेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे पाकाला. तर केकसुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. थंड करूनच आपल्याला हे बाजूकडून याच्या कडा रिकाम्या करून घ्यायच्या आहेत एका चाकूच्या साहाय्यानं. अशा प्रकारे आता मी इथे एक ताट घेतलेलं आहे. या ताटामध्ये आपल्याला केक काढून घ्यायचा आहे. ह्याला थोडंसं आपल्याला टॅप करायचं आहे म्हणजे केक व्यवस्थित निघाला जातो. तुम्ही बघू शकता असा मस्त केक निघालेला आहे. एकदम थंड झालेला आहे केक. असा मस्त असा कापसासारखा मऊसूत आपला केक तयार झालेला आहे. आता याला आपण कट करून घेऊया. तर आपल्याला चौकोनी आकारात केक कट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता असा मस्त झालेला आहे. तुम्ही असा कापसासारखा एकदम मऊसूत केक झालेला आहे. आता सगळा केक आपण अशा प्रकारेच कट करून घ्यायचा आहे. एकदम असा जाळीदार केक तयार झालेला आहे. तर सगळा केक आपल्याला अशा प्रकारेच कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सगळा केक कट करून घेतलेला आहे. आता जे आपण पाक बनवून घेतला होता तो या केकवर घालायचा आहे. चवीला अप्रतिम लागतो हा केक बनवलेला. अगदी गुलाबजामुनसारखा हा चवीला केक लागतो. लहान मुलांना तर खूप आवडतो अशा प्रकारे केलेला केक. सगळ्या केकवर आपण हा पाक घालून घेतलेला आहे. असा मस्त आपला गुलाबजामुनच्या चवीचा केक आपला तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी असा कापसासारखा केक आपला बनवून तयार झालेला आहे. खायला अप्रतिम लागतो. अगदी घरच्या साहित्यामध्ये हा केक आपण बनवलेला आहे. लहान मुलांना तर खूप आवडतो. तुम्हाला काही गोड खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरीसुद्धा तुम्ही अगदी कमी वेळात आणि घरच्या साहित्यामध्ये हा केक बनवून खाऊ शकता. खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.